राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा विजय असो, हा जो आवाज आहे हा नागपूरच्या यशवंत स्टेडियम या मैदानातून येतो आहे। हा यांच्याकरता आवाज नाही, तर यंदाला विधानसभेमध्ये जे आमदार बसलेले आहेत, जे सरकार बसलेली आहे, त्यांनी कुठेतरी या उपेक्षित पीडित या टीचर्सला न्याय देण्याकरता म्हणून हे लोक दरवर्षी येतात। दरवर्षी आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही बातमी दाखवत असतो। मात्र यंदाचं जे 2024चं जे हिवाळी अधिवेशन आहे, यामध्ये खरंच यांना न्याय मिळेल का, की यांच्या अशा मागण्या असलेल्या कागदाला केराची टोपली मिळेल, हेच विचारायसाठी आपण इथे आलेलो आहे। यावेळेला संजय शिंदे आपल्या सोबत आहे, त्यांना आपण विचारूया। शिंदे साहेब, आज एवढ्या मोठ्या संख्येने जे लोक आलेले आहेत, आंदोलनकारी, हे कुठून आले आहेत आणि काय मागण्या आपल्या? संपूर्ण महाराष्ट्रातून हे लोक आलेले आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून 20 वर्षापासून सातत्याने त्याच मागण्या, जसं जुनी पेन्शन योजना आहे, IT शिक्षकांना अनुदानाचा प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आणि 5 नंतर लागलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। त्याचबरोबर वर्गातील विद्यार्थी संख्येचे 8, हायस्कूल अटॅच असेल तर 21 आणि सिनियर कॉलेज अटॅच असेल तर 31 ही झाली पाहिजे। सर्वांना आश्वासित प्रगती योजना लागू झाली पाहिजे। 10, 20 आणि 30 वर्षानंतर ज्या वेतन श्रेण्या इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जातात, त्याच वेतन श्रेण्या शिक्षकांना दिल्या गेल्या पाहिजे, अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी आहेत। याचबरोबर टप्पावाढ ही झाली पाहिजे। दरवर्षी 20% टप्पावाढ जी शासनाच्या धोरणाप्रमाणे असते, गेल्या काही दिवसापासून ही टप्पावाढ रोखली गेलेली आहे। ही टप्पावाढ वेळेत दिली गेली पाहिजे, कुठल्याही आंदोलनाशिवाय दिली पाहिजे, अशी मागणी महासंघाची आणि वीजयुक्ताची या ठिकाणी आहे। याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्या अनेक काही ज्या घोषित तुकड्या आहेत त्यांना त्रुटीपात्र होत्या, त्यांनी त्रुटी पूर्तता केल्यानंतर त्यांना देखील अनुदान लागू झालं पाहिजे, अशी महासंघाची मागणी आहे। पुढे आंदोलन सुरूच राहील, पुढे आंदोलन बेमुदत संप सुरू राहील, उपोषण सुद्धा आम्ही करू। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेतले जाणार नाही असं यांचं म्हणणं आहे। यावेळेला आपण काही या ठिकाणी आंदोलनकारी पण आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया। त्यांच्याशी आपण दादा थोडी जागा द्या मला। हा घेतो थोडं अरे तू सांग भाऊ, माझं ऐक, मी मास्तर आहे, इथला हेड मास्टरचा मास्तर आहे, मी सांगेल तेवढंच ऐका। आपल्याला बघा, या ठिकाणी यांनी फक्त मंत्रिमंडळ स्थापित केलं, खाता कोणाला दिला नाही। आपण आज आपली जी या ठिकाणी हे जे आंदोलनकारी आले त्यांच्याशी बातचीत करा। दादा कुठून आलेत, काय नाव आहे तुमचं? वाशिमवरून आलो मी। माझं नाव संतोष कुटे, विजुक्ता जिल्हाध्यक्ष वाशिम। कशा करता आले? आमच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत। त्या मागण्या आम्ही अनेकदा शासनाच्या कानावर घातल्या, परंतु हे बहिरं शासन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे। या बहिरं शासनाला जागी करण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत। सर, जर हे बहिरं सरकार असं आपलं म्हणणं, आपला आरोप आहे, यांना ऐकण्याकरता म्हणून काही मशीन यंत्र आहेत का आपल्याकडे आंदोलनाच्या माध्यमातून? आमचा जो आवाज आहे हा शासनापर्यंत या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोचवाल अशी आम्हाला विनंती आहे। बिलकुल, यांनी ही विनंती केलेली आहे आणि हे सर्व आंदोलनकारी आहे। आपण एकेकाकडे जाऊया, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर्वांकडे आपण जातो आहे। ताई मला सांगा, कुठून आल्या, काय सांगाल? आम्ही नागपूरवरूनच आलेलो आहे। आमची टप्पेवाढ आणि जुनी पेन्शन दोन्ही गोष्टींसाठी आलेलो आहे। किती वर्षापासून हा लढा सुरू आहे? भरपूर वर्षापासून आहे, परंतु आम्ही 7 वर्ष झालेत यात आम्ही 7 वर्ष झाले विना काय करा न्याय न मिळाला। जोपर्यंत नाही मिळणार तोपर्यंत आम्ही लढू, जोपर्यंत न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही लढूच, जोपर्यंत न्याय नाही मिळणार तोपर्यंत लढू, अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। सर काय सांगाल? सगळ्यात पहिले तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो, कारण शिक्षकांचे न्याय प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत। विद्यार्थ्याला शिकवायला शिक्षक नाही, अशा अवस्थेमध्ये 50% शिक्षक केवळ शाळेमध्ये काम करत आहेत। आमची मागणी आहे विद्यार्थी हितासाठी तातडीनं शिक्षक भरती करावी। अनेक शाळांमध्ये वाढीव पदावर 10-10 वर्षापासून विना अनुदानावर काम करणाऱ्या लोकांना तातडीनं अनुदान देणे,
टप्पा अनुदानातील लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या महत्त्वाच्या प्रश्नाला घेऊन आम्ही लक्षहीन धरणे आयोजित केलेले आहेत. बिलकुल. तर अशा प्रकारे हे सर्व आंदोलनकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांच्या बऱ्याच अशा मागण्या आहे. आता सरकार याकडे किती गांभीर्यानं घेतं आणि खरोखर या लोकांच्या मागण्या पूर्ण होणार की पैसाला पानं तीन या उक्तीप्रमाणे या सरकारचं काम असेल. कारण आश्वासनावर आश्वासन देण्याचा कार्यक्रम मागील गेल्या अनेक वर्षांपासून अनेक राजकीय पार्टीचे नेते, मग ते आमदार असतील, खासदार असतील, हे सर्व देतच असतात. आणि ही मायबाप सरकार आपल्या या लेकरांचं म्हणजे या टीचर्स लोकांकडे लक्ष नाही. टीचर्स हा सर्वात मोठा ज्ञानाचा कणा आहे, मात्र त्या कणाला तोडून टाकण्याचं काम कोण करत आहे, पाणी कुठे मुरतं आहे आणि का या टीचर्स लोकांना न्याय मिळत नाही हे बघणे आता तेवढं गरजेचं आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर.